रस्त्यावर बाईक चालवण्याची जी मजा आहे ना ती काही औरच. पण हीच मजा, हाच रोमांच कायम राहावा यासाठी काही नियम पाळणं खूप महत्त्वाचं आहे. तर आज आपण काय करणार आहोत, मोटारसायकल चालकांसाठी असलेल्या अधिकृत नियमांना एका सोप्या, सरळ आणि एकदम प्रॅक्टिकल मार्गदर्शिकेत रूपांतरित करणार आहोत, जेणेकरून प्रत्येक राईड एक सुरक्षित राईड बनेल. मग सगळ्यात आधी एक प्रश्न, एका सुरक्षित प्रवासाची खरी सुरुवात होते तरी कुठून? जेव्हा आपण बाईकला किक मारतो तेव्हा, की गाडी सुरू करतो तेव्हा, की रस्त्यावर उतरल्यावर? नाही, खरी सुरुवात या सगळ्याच्या खूप आधी होते. आणि हेच ते रहस्य आहे. एक सुरक्षित राईड ही 3 गोष्टींवर उभी असते. पहिली, प्रवासाला निघण्यापूर्वीची तयारी. दुसरी, रस्त्यावर असतानाची शिस्त. आणि तिसरी, परिस्थितीनुसार बाळगलेली सावधानता. याच 3 पायऱ्यांवर आपण आज सविस्तर बोलणार आहोत. चला तर मग थेट पहिल्या पायरीपासूनच सुरुवात करूया. सवारीपूर्वीची तपासणी, म्हणजे बाईकला हात लावण्याआधीच आपली आणि गाडीची काय तयारी असायला हवी ते बघूया. सगळ्यात आधी येतात कागदपत्र, म्हणजे वाहन कर, विमा, PUC आणि हो, आपलं ड्रायव्हिंग लायसन्स. ही चारही शस्त्र आपल्याजवळ एकदम तयार हवीत. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आता डिजिलॉकरमुळे हे सगळं आपल्या फोनमध्येही ठेवता येतं, त्यामुळे आता कोणताही बहाणा नाही. कागदपत्र झालीत, आता वेळ आहे गाडीशी संवाद साधायची. प्रवासाला निघण्यापूर्वी फक्त 1 मिनिट स्वतःच्या गाडीसाठी द्या. हेडलाईट, ब्रेक लाईट, इंडिकेटर्स, आरसे सगळं जागेवर आहे ना? हे पाहणं म्हणजे मोठ्या अपघातांना आधीच थांब म्हणण्यासारखं आहे. ही एका स्मार्ट रायडरची सवय आहे, नाही का? ओके, तर आपली तयारी झालेली आहे. आता आपण रस्त्यावर आहोत आणि इथे सुरू होतो आपला दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा, रस्त्यावरची शिस्त. रस्त्यावर साधारणपणे 2 प्रकारचे चालक दिसतात. एक जो वेडीवाकडी गाडी चालवून इकडून तिकडे घुसून 2 मिनिटं वाचवण्याचा प्रयत्न करतो, आणि दुसरा जो शांतपणे लेनची शिस्त पाळून सुरक्षित पोहोचण्याची खात्री करतो. वेग मर्यादेचंही तसंच आहे. रस्त्यावरचा वेग हा थ्रिलसाठी नाही, तर सुरक्षित पोहोचण्यासाठी असतो. रस्त्यावरील शिस्तीचा हा एक खूप महत्त्वाचा नियम आहे. ओव्हरटेक करताना नेहमी उजव्या बाजूनेच करा, कारण रस्त्याची एक स्वतःची भाषा असते आणि या भाषेत उजवीकडून ओव्हरटेक करणं म्हणजे मी पुढे जात आहे हे इतर चालकांना स्पष्टपणे सांगण्यासारखं आहे. आता बोलूया थांबण्याच्या कलेबद्दल. हो, ही एक कलाच आहे. गाडी थांबवताना फक्त पुढचा किंवा फक्त मागचा ब्रेक दाबण्याऐवजी दोन्ही ब्रेक एकाच वेळी योग्य प्रमाणात दाबणं हे कौशल्य आहे. यामुळे काय होतं, तर गाडी न घसरता कमीत कमी अंतरावर स्थिरपणे थांबते. आपला प्रवास जिथे थांबतो तिथे आपली जबाबदारी संपत नाही हे लक्षात ठेवायला हवं. गाडी पार्क करताना ती इतरांच्या रस्त्यात किंवा वाहतुकीला अडथळा ठरणार नाही याची काळजी घेणं ही सुद्धा एक प्रकारची शिस्तच आहे. आणि आता आपण येतोय तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याकडे. ही आहे रायडिंगची मास्टर लेव्हल, परिस्थितीनुसार सावधानता. म्हणजे फक्त नियम न पाळता आजूबाजूच्या परिस्थितीला आणि रस्त्याला वाचायला शिकणं. हा नियम अगदी सरळ आहे आणि यावर कोणतीही तडजोड नाही. मोटारसायकल ही 2 व्यक्तींसाठीच बनवलेली आहे. तिसऱ्या व्यक्तीला बसवून आपण फक्त नियमच मोडत नाही, तर गाडीचा बॅलन्स आणि स्वतःचा जीवही धोक्यात घालत असतो. फक्त 2. खरं सांगायचं तर यावर जास्त काही बोलण्याची गरजच नाही. हे वाक्य म्हणजे प्रत्येक रायडरने स्वतःला दिलेलं एक वचन असायला हवं. हेल्मेट उपयुक्त आहे, त्याचा वापर करा. इतकं सोपं आहे, कारण डोकं आपलं आहे आणि त्याची किंमत आपल्यालाच कळायला हवी. एक चांगला रायडर नेहमी रस्त्याचा अंदाज घेतो. रस्त्यावर सांडलेलं पाणी, वाळू किंवा ऑइल हे छुपे शत्रूसारखे आहेत. अशा ठिकाणी वेग कमी करणं आणि अचानक ब्रेक किंवा वळणं टाळणं हीच खरी सावधानता आहे. हा एक असा धोका आहे ज्याकडे आपलं सहसा लक्षच जात नाही. ओढणी, साडीचा पदर किंवा कोणतीही सैल वस्तू गाडीच्या चाकात अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी हे एकदा तपासणं अत्यंत गरजेचं आहे. रस्त्यावरचे ते पांढरे पट्टे म्हणजे फक्त डिझाईन नाही, ती पादचाऱ्यांची हक्काची जागा आहे. झेब्रा क्रॉसिंग दिसल्यास आपलं वाहन त्या आधीच थांबवलं पाहिजे. रस्त्यावरचा मान फक्त वाहनांनाच नाही, तर पायी चालणाऱ्यांनाही मिळाला हवा. आणि सरते शेवटी या सगळ्या मार्गदर्शिकेचं सार फक्त ह्या एकाच वाक्यात आहे: नियमांचे पालन करा, अपघात टाळा. सुरक्षा म्हणजे केवळ नियमांची एक यादी नाही, तर ती एक सवय आहे, एक विचार आहे. तर मग जाता जाता एक प्रश्न, या सगळ्या नियमांपैकी असा कोणता एक नियम आहे ज्यात आपण सगळेजण आजपासून एक छोटासा पण महत्त्वाचा बदल घडवून आणू शकतो? तो बदल कदाचित छोटा असेल, पण त्याचा परिणाम खूप मोठा असेल. नक्की विचार करा आणि सुरक्षित राहा. रस्ता सुरक्षाविषयी माहिती वाचा, बघा आणि सुरक्षित प्रवास करा. धन्यवाद.